हे बघा, सकाळ झाली आणि यांची कामाची सुरुवात झाली. आता हे यांनी शिडीचं घोड्यासारखं बनवलेलं आहे वर चढण्यासाठी. ते आता लावलं नाही यांनी. काय करतात आहे देव जाणे. हो, काय करताय तुम्ही? पोपया पिकला. पिकला सुद्धा बघितलं तुम्ही? अच्छा, हा, ही ओढणी बांधलेली आहे, याच्यामध्ये पपया पिकलाय वाटते. कारण का, हे काय करतात, सकाळी उठले ना की अख्खा परसवामध्ये असं म्हणजे चक्कर मारतात, कुठे काय आहे काय नाही सगळं बघतात. वाटते पपया वाटते त्यांना दिसला ओढणीच्या आतून पिकलेला. सोडतात आहे आता. ओ, दिसला का? दोन पिकले. दोन पिकलेत बघा. एक तर पूर्ण तयार आहे, जसं का आता आपण कापून खाऊ शकतो. पण हे लगेच नाही खाणार, एक दिवस तरी ठेवावं लागेल. चांगला आणखीन पिऊला धमक होऊ दे, आहे ना? हो, ठीक आहे. तरी मी म्हटलं हे करतात काय? रोज असं तुमच्या काकांचं काम असतं. उठले ना, चहा नाश्ता झाला की अख्ख्या परसवामध्ये फिरत राहणार. कुठे काय लागलंय, कसं काय, सगळीकडे लक्ष ठेवतात, देखभाल करतात. बांधून ठेवावं लागतं. हो, माकडानी ना किती सगळं वाट लावला नाही. द्या, काढा. हो, पिकलेलंच तेवढं काढा, दुसरं नका काढू. हो, तो तयार झालाय पण राहू दे ना. वरती राहायला 8 दिवस लागतात. अच्छा, हे बघा, हा एकदम तयार झालेला आहे पपई, म्हणजे पिवळा झालाय म्हणून साठी आता आम्ही याला काढतोय. म्हणजे काढला. आणि दुसरा आहे ना, तो थोडासा रंग बदललाय, पण तो काढणार नाही. हा बघा, किती मोठा खोल आहे, किती वजन आहे बघा. आता ह्याला आम्ही म्हणजे आता हा आपण लगेच खाऊ शकतो, पण नको, 1-2 दिवस ठेवणार. चांगला मस्त रंग आणखीन पिवळा धम्मक होऊ दे, त्याच्यानंतर मग कापणार. आवडलं का झाडावरचं पपई काढलेलं? हो, ते बाजूच्या झाडावरती पण पपई मोठा जरा रंग बदलल्यासारखा वाटते. तो पिकलाय काय? नाही पिकलाय? ठीक आहे, चालेल. तुम्हाला दिसत असेल, हे बघा, बाजूला पण एक झाड आहे पपईचं. इथे ओढणी बांधून ठेवलेली आहे आणि इथे या बाजूला एक झाड आहे, त्याला काय बांधलेलं नाही आम्ही. त्यावरती सुद्धा मोठ्या पपई लागल्यात, पण त्याचा रंग जरा बदललाय. पण हे म्हणतात तयार झालेलं नाही. चला, व्यवस्थित बंद करा. हो, ते घोडा, माझ्या तोंडात घोडाच येतो, त्याला काय म्हणतात काय माहिती. मित्रांनो, हा पपया आता मी 2 दिवसासाठी तांदळामध्ये ठेवते किंवा कशा खाली तरी ढाकून ठेवते आणि 2 दिवसाच्या नंतर मग मी याला कापेन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर द रॉयल ब्रदर 24 या माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता 2 दिवसाच्या नंतर भेटूया. 2 दिवसाच्या नंतर पपई एकदम मस्त कंप्लीट तयार झालेला, एकदम पिवळा धम्मक. चला, आता कापूया, या खायला. आता सांगते ना मी, कापा. आता एवढा मोठा आहे, आम्हाला पूर्ण तर संपणार नाही. चांगला तयार झालाय ना? कापा मग. मज्जा आहे, ताजी ताजी फळं खायला मिळतात आहे. हो, काकानी सरकन चाकू फिरवला आणि बघा. ओ हो, वाव, बघा ह्याच्यात किती साऱ्या बिया आहे ना. ओ काय हो, आपण आता मागे असे 2-3 पपया काढल्या होत्या, तर त्याच्यामध्ये फक्त 2-3च बिया होत्या आणि ह्याच्यामध्ये एवढ्या बिया कशा काय? आता उन्हाळा असेल म्हणून असं पण असतं? माहिती नाही मला, पण असू शकतं. तेच, कुठल्या कुठल्या पपयामध्ये भरपूर बिया आणि कोणत्या कोणत्या पपईमध्ये फक्त 1-2च बिया. किती बिया आहेत बघा. परसवामध्ये बाउंड्रीच्या खाली सर्वीकडे टाकणार. आम्ही काही झाड जे आमच्याकडे रुजून आलेले आहेत ना, ते काय आम्ही कसे आणून रोप विकत आणून लावलेले नाही. आम्हाला असं पपई कोणीतरी दिलेली, ती बिया आम्ही अशा पेरल्या आणि आल्या त्या पपया रुजून. अर्धाच कापतोय मी, हा, पुरा कापत नाही, संपणार नाही. अच्छा, ठीक आहे, चालेल.
बिया सगळ्या टाकून येतो कुठे खाली. का हो सगळीकडे पेरलात बिया? हो. बरं झालं चला. आल्या तर आल्या रुजून. आम्ही काय रोज शिंपतो ना पाणी पर्याचं, त्यातनं कुठल्या तरी आल्या रुजून तर आल्या. साल नाही काढत आहे? साल काढायला नाही जमणार. नाही जमणार म्हणजे जास्त पिकलंय असं. हा. पण गोड लागेल ना हो. हो. मग चालेल, असेच लांब लांब खापा करा. हा निघत असेल तर बघा. सोडली ना? हो. हा, सुगंध पण काय येतोय, हा हा हा. हा आता बघा कुठली तुम्हाला सोलायला जमते काय ते. जेवढं जमेल तेवढं सोला. वाव मस्त. हे बघा मस्त 2 डिश तयार करतात आहे. आता हा नको ना? नाही उद्या. संपणारच नाही हा उद्याला. आता कोण आलं ना असं भेटायला वगैरे असं का त्यांना देणार. पपई पण जास्त पण बरी नाही ना, गरम आहे ना. आहे ना हो. हा. काय मस्त आहे बिया बघा, काय भरभरून बिया आहेत. पपई कधी पण आणलात तुमच्या जर आजूबाजूला कुठे जर जागा असेल तर ह्या अशाच बिया सुकवायची गरज नाही. सुकवलात ना तशा वाऱ्याने सगळ्या उडून जातात, एकदम हलक्या फुल होतात. अशाच बिया अशाच टाकायच्या, मस्त रुजून येतात. 2 डिश तयार केले हे बघा. तुम्हाला काटा आहे का? काय गोड आहे, साखरेसारखं एकदम. हा त्यांची मेहनत आहे ही. आणखीन पण हाय, थोडं तयार झाला होता पण ते नाही काढलं, चांगलं ओढणीने बांधून ठेवलंय. आता मुलं आलीत का त्यांना मिळेल ना ताजं ताजं फल खायला. असं झाडावरून काढा आणि असं खावा. ते पिकेल ना तोपर्यंत. झाडावर जर फल राहिलं ना तर लवकर पिकत नाही, पण तुम्ही जर काढलात लगेच पिकतात. कोकण सूप, झाडावर पिकलेली फळं बिना केमिकलची. 2 दिवस ठेवला आम्ही म्हणून साठी ना त्याची चव आणखीन वाढली. आहे ना कोकणातलं जीवन एकदम मजेशीर. हा अंगणात एकदम शुद्ध हवा, ताजी ताजी फळं खावा. आहे की नाही मस्त. मोकळा श्वास घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे आपलं कोकण. तुम्हाला हवा असेल तर कापा. हात नाही जमणार. काका आहेत ना हे तुमचे काका, खूप झाडांसाठी मेहनत घेतात. पण जर काय खायचं म्हटलं तर एकदम बेताच, जरासच, जास्त नाही. मी तर खाते. आपण एवढी कष्ट करतोय आणि फळं काय खराब करून घालवायची का? माकड खातात तर खातात, पण जे आपल्या नशिबात मिळतंय ते तरी खायला हवं की नको. व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखीन खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.